अॅनिमल फॅक्टर इज अ व्हेरी डेंजरस फॅक्टर. कारण आमच्याकडे हत्ती आहेत. आता पुणे मुंबईत आता ते बंदी घातली त्याला, ते पॉप्युलेशनवर त्यांचा. पण हत्ती, घोडे आहेत, उंट आहेत, तर हे काही करू शकतात. पण मी खूप विचित्र गोष्टी बघितल्या त्यांच्यामुळे झालेल्या. एक गोरेगावमध्ये एक प्रयोग होता. एका हत्तीणीची एका मुलाने खोडी काढली, त्याच्याच माहुताच्या बरोबर आले, आणि ते कम्युनिकेट करतात ते आम्हाला माहित नव्हतं. ते देवर कपल, आणि मग ते दोघांना वेगळं बांधलेलं होतं. आणि मग त्यांना ज्या वेळेला संध्याकाळी आम्ही सोडतो, तर ते सोडल्यावर त्या हत्तीला तिने कम्युनिकेट केलं याने खोडी काढली. तर त्या हत्तीने तो माणूस दिसेपर्यंत शांत होता, आणि नंतर त्याला दिसल्यावर त्यांनी त्याला मारून टाकलं, आणि तो असं स्टेथोस्कोप लावल्यासारखा त्याचं हार्ट बंद होईपर्यंत तो टेरिबल एक्सपिरियन्सेस काही असेल. मी बऱ्याच वेळेला घोड्यावरून, कारण आम्हाला तो पहिला जो इम्पॅक्ट आहे शिवाजी महाराजांनीच घ्यायला पाहिजे घोड्यावर, आपण नाही. तर तो तेवढ्याच फोर्सने आला पाहिजे. म्हणजे आता गोरेगाव फिल्म सिटीतले घोडे मिळतात, मुंबईमध्ये मिळतात, तर ते लाईट माझ्यापेक्षा चांगले, म्हणजे ते इतके ट्रेंड असतात की ते बरोबर असं अँगल वगैरे घेऊन उभे राहतात, आणि मग ते आपल्याला चांगला डायलॉग वगैरे म्हणून. पण बाकीच्या ठिकाणी तसं दुष्काळ आहे. बरोबर आहे. ते आपल्याला कधी कधी 4 घोडे एकत्र असतात.